नमस्कार मित्रांनो, विजय जाधव चॅनलमध्ये आपलं प्रत्येकदा स्वागत आहे. तर आज आपण पोलीस भरतीला वारंवार येणारे जे प्रश्न आहेत ते बघणार आहोत. ते याचं पार्ट 1 मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तर तुम्ही जाऊन बघा. हा पार्ट 2 आहे. असेच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला आणि बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट येत राहील. तर चला बघूया, पोलीस भरतीला वारंवार येणारे जे प्रश्न आहेत बघूया आपण. तर पहिला प्रश्न जो आहे, विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला? तो थॉमस एडिसन ने लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 2, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? तर बोरिवली येथे आहे. प्रश्न क्रमांक 3, जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली? तर लाल बहादूर शास्त्री यांनी दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 4, टिंबटिंब या रक्तगटाच्या व्यक्तीस इतर कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त चालू शकते, म्हणून त्यास सर्व योग्य ग्राहक असे म्हणतात. ए बी. प्रश्न क्रमांक 5, ग्रीन पीस ही संघटना कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहे? त्याचं उत्तर आहे पर्यावरण. प्रश्न क्रमांक 6, अहमदनगरचे डेप्युटी कलेक्टर म्हणून काम करीत असताना यांनी 1857च्या भिल्लाचे बड मोडून काढले ते कोण? तर त्याचं उत्तर आहे दादोबा पांडुरंग. बाहेरचा जो आवाज येतोय तो इग्नोर करा. प्रश्न क्रमांक 7, यांना भारतातील गिरणी कामगार संघटनेने आद्य प्रवर्तक म्हटले जाते. त्याचं उत्तर आहे नारायणराव लोखंडे. प्रश्न क्रमांक 8, सतीश धवन अंतराळ केंद्र हे कोठे आहे? त्याचं उत्तर आहे श्रीहरिकोटा येथे आहे. प्रश्न क्रमांक 9, ज्युलियस सीझर हे मराठी नाटक कोणी लिहिले आहे? त्याचं उत्तर आहे मंगेश पाडगावकर. प्रश्न क्रमांक 10, शिरपूर पॅटर्न कशाशी संबंधित आहे? त्याचं उत्तर आहे जलसंधारण यांच्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 11, जगात सर्वप्रथम आर्थिक नियोजन कोणत्या देशाने केले? त्याचं उत्तर आहे रशिया. प्रश्न क्रमांक 12, गावाचा पोलीस पाटील कोणाकडून नियुक्त केला जातो? त्याचं उत्तर आहे उपविभागीय अधिकारी. प्रश्न क्रमांक 13, 1954 साली कोणत्या दोन देशांमध्ये पंचशील करार झाला? त्याचं उत्तर आहे भारत व चीन. प्रश्न क्रमांक 14, रात आंधळेपणा खालीलपैकी कोणत्या कारणाने होतो? त्याचं उत्तर आहे अजीवनसत्वाचा अभाव. प्रश्न क्रमांक 15, रेड क्रॉस या संस्थेचे आंतरराष्ट्रीय मुख्यालय कोठे आहे? त्याचं उत्तर आहे जिनिव्हा. प्रश्न क्रमांक 16, छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळा कोणत्या जिल्ह्यात आहे? त्याचं उत्तर आहे बुलढाणा. प्रश्न क्रमांक 17, दौलताबाद किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय आहे? त्याचं उत्तर आहे देवगिरी. प्रश्न क्रमांक 18, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? त्याचं उत्तर आहे यशवंतराव चव्हाण. प्रश्न क्रमांक 19, हाडांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? त्याचं उत्तर आहे ऑस्टिओलॉजी असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 20, पानिपत हे कादंबरी कोणी लिहिली आहे? त्याचं उत्तर आहे विश्वास पाटील. तर आपले 20 प्रश्न झालेले आहेत याचे पार्ट 2 चे. तर पार्ट 3 साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. लवकरच पार्ट 3 आपल्या चॅनलवरती अपलोड होईल.